या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासानी बैठक सुरू। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक। मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी होणार का यावर चर्चा। न्यायमूर्ती शिंदे, महाधिवक्ता आणि विखे पाटीलही बैठकीला उपस्थित। When there is a will, there is a way. When there is a no will, then report and committee. असं मुख्यमंत्री म्हणायचे। 2018 मध्ये विधानसभेत सांगितल्याप्रमाणे आरक्षण द्या। सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। आझाद मैदानात भगवं उपरणं फडकवत आंदोलकांचा जरांगे पाटलांना पाठिंबा। ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी। मुंबईत मराठा आंदोलनात मराठी खेळांचं दर्शन। मुंबईच्या रस्त्यांवर रंगला विटी दांडूचा खेळ, तर CSMT स्थानकात फुगडी आणि खो खोचा डाव रंगला। CSMT स्थानकात मराठा आंदोलकांनी लावले दहीहंडीचे थर। आरक्षणाची मागणी करत आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। चौथ्या दिवशीही राज्यभरातून मराठा आंदोलक CSMT स्थानकात दाखल। CSMT स्थानकात मोठी गर्दी। आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। BMC आणि CSMT परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात। मनोज जरांगेंच्या मंचाजवळची पोलीस सुरक्षा वाढवली। सुळेंना घेराव घातल्यानंतर पोलिसांनी आझाद मैदानात सुरक्षा वाढवली। मुंबई पोलीस आणि QRTची टीम तैनात। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात सुरक्षा वाढवली। मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेत वाढ। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सदावर्तेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांची जबाबदारी। धाराशिवमधले ओबीसी सरपंच नितीन बेकड यांच्याकडून मराठा आंदोलकांना 1500 डझन केळी वाटप। 10 ते 15 हजार पाण्याच्या बाटल्यांचीही व्यवस्था। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। जरांगे आजपासून पाणी घेणार नाही। जरांगेंनी पाणी पीत राहावं, पाणी घेणं सोडू नये, डॉक्टरांचा सल्ला। 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे GR काढा। आरक्षण देताना कोर्टात अडचण आल्यास सरसकट शब्द वापरू नका, जरांगेंचा राज्य सरकारला सल्ला। कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे। उपसमिती कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू। संविधानानुसार निर्णय घेणार। हैदराबाद आणि सातारा गॅझेटबाबत फडणवीसांची रोखठोक भूमिका। मराठा आंदोलकांना काही कमी पडू नये। जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न पाणी पुरवा। त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या। अमित ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन। लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलकांच्या भावनांचा आदर करणं ही माझी नैतिक जबाबदारी। आंदोलकांनी घेराव घातल्याच्या प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आंदोलनाच्या मागून असं काही असुरी शक्तींकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न। संदीप गिड्डे पाटील यांचा रोहित पवार यांच्यावर मोठा आरोप। मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी घेतली जरांगेंची भेट। हैदराबाद गॅझेट जुन्या नोंदींच्या संदर्भात अर्धा तास चर्चा। ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त। मराठा आंदोलनामुळे वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता पोलिसांची खबरदारी। ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक 2 दिवसांनंतर सुरळीत। मोठ्या प्रमाणात आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना। वाशीवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी। आंदोलक आणि कामावर जाणारे सर्वसामान्य एकाच वेळी मुंबईकडे निघाल्याने वाहतूक कोंडी। छगन भुजबळ आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक घेणार। विविध संघटना आणि समता परिषदेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार। ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याच्या सूचना। पंथ आणि संप्रदाय यांनी मंत्र्यांना दूर ठेवायला पाहिजे। आम्ही राजकारणी जिथे घुसतो तिथे आग लागल्याशिवाय राहत नाही। महंत गादीसाठी भांडायला लागतात, मग आम्ही स्थगिती देतो, नितीन गडकरींचं वक्तव्य। भारत, चीन, रशिया नवीन जागतिक समीकरण। SCO बैठकीत मोदींचा दहशतवादावर प्रहार। ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीनंतर भारत, चीन, रशिया एकत्र। या वर्ल्ड IVF डे ओएसिस
ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.